नमस्कार. साहित्य क्षेत्रामधील सर्वाधिक मोठी उपाधी म्हणजे महाकवी. इथे महाकवी आचार्य श्री विद्यासागरजी महाराजजी लिखित महाकाव्य मूक माटी याचा परिचय. भारतीय ज्ञानपीठाने प्रकाशित केलेले हे महाकाव्य 488 पृष्ठांचं असलेलं हे महाकाव्य. आचार्य श्री विद्यासागरजी महाराज हे 8 भाषांचे ज्ञाते होते. 8 भाषांमधून पूर्ण जीवनभर त्यांनी विपुल अशी साहित्य रचना केलेली आहे. अनेक ग्रंथांचे गद्यानुवाद, पद्यानुवाद, अनेक ग्रंथ, भजन, काव्य अशा सर्व गोष्टी, सर्व साहित्य आचार्यश्रींनी लिहिलेले आहे. त्यामध्ये सर्वात मोठे आहे ते महान झाले आहे, कालजयी झालेले आहे ते महाकाव्य म्हणजे मूक माटी. या महाकाव्याने या साधूंना, संत शिरोमणींना महाकवी ही उपाधी प्राप्त करून दिली. या महाकाव्यामध्ये आपल्याला 4 खंडांच्या रूपाने आचार्यश्रींनी म्हणजे कवीने तुच्छ पतित असणारी माती मंगलमय शुभ अशा कलश रूपापर्यंत कशी जाईल तिच्या या यात्रेचे सुंदर वर्णन रूपक म्हणून घेतलेले आहे. आणि एखादा पापी जीव सुद्धा परमात्मा होऊ शकतो हे याच्यातून त्यांनी उलगडलेले आहे. या ग्रंथातून आपण धार्मिक, आध्यात्मिक, सांसारिक, सामाजिक, लौकिक, पारलौकिक अशा अनेक विषयांना समजून घेऊ शकतो. असे हे महान काव्य जे अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे. असे हे महाकाव्य बनारस, नागपूर, राजकोट अशा अनेक विश्वविद्यालयांच्या पाठ्यक्रमांमध्ये आहे. याच्यावरती 55 पेक्षा अधिक विद्वानांनी PhD केली आहे. अनेकांनी MPhil केले आहे, MAd, MA या उपाधी प्राप्त केलेल्या आहेत. 300 पेक्षा अधिक जास्त विद्वानांनी याच्यावरती मीमांसा म्हणजे टीकाही लिहिलेली आहे. असे हे महान महाकाव्य, याचे आपणही वाचन, चिंतन, मनन करून आपले जीवन मंगलमय करू शकतो. तेव्हा निश्चित हा ग्रंथ आपण सर्वांनी वाचूयात. नमस्कार.